अशी कोणती रेसिपी आहे जी मालवणी लोकांच्या तनामनात आणि रक्तात भिनलेली असेल? अगदी बरोबर, सागोती वडे. नमस्कार मंडळी, माझ्या किचन वाईफ चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा बेत आहे चिकन वड्यांचा. त्यासाठी मी अराऊंड 600 ग्राम गावठी कोंबडीचं चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्याला मालवणी मसाला, लाल मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडा गरम मसाला टाकून नीट मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी वाटण तयार करणार आहोत. तर स्क्रीनवर दिलेले सर्व साहित्य आधी आपण तव्यावरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नीट फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ते मिक्सरला सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे. चिकनच्या फोडणीसाठी तेलामध्ये तमालपत्र, एक छोटा कांदा, मालवणी मसाला टाकून कांदा नीट परतून घ्यायचा आहे. त्यात आता मॅरिनेटेड चिकन घालून तेही तेलावरती नीट रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन फ्राय करताना मला समजलं की या कढईत मावणार नाही आहे, सो मी त्याला एका मोठ्या टोपात ट्रान्सफर केलं. आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्यावर झाकण मारून त्याला उकळी येऊ द्यावी. चिकनला नीट आता पाणी किंवा स्टॉक सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या स्टॉकमध्ये चिकनची सर्व चव असते. आता चिकनला त्या स्वतःच्या स्टॉकमध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यात आपण बनवलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे चिकनला खूप छान चव येते. आता यामध्ये आपल्याला ग्रेव्हीची जितकी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता याला कमी गॅसवरती शिजत ठेवायचं आहे. आता वड्यांसाठी स्क्रीनवर दिलेलं सर्व साहित्य आपल्याला एक एक करून तव्यावरती नीट भाजून घ्यायचं आहे. त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि नंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता ते मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. इथे मी आता अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात मी एक मोठा वाटी गव्हाचं पीठ देखील घातलेलं आहे आणि त्यात आपण जे मिक्सरला बारीक केलेलं साहित्य आहे ते टाकणार आहोत. या मिश्रणात आता आपण चवीपुरता मीठ टाकणार आहोत आणि अगदी गरम उकळतं पाणी आपण ह्यात टाकणार आहोत. आणि गरम पाणी टाकताना लक्षपूर्वक आता इथे माझी आई त्याला चमच्याने एकजीव करत आहे आणि याला आता पूर्ण आपण घट्टसर मळून घेणार आहोत. यात आता आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घालून त्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आईने हे किती घट्ट मळलेलं आहे. आता इथे माझी आई वडे थापत आहे. माझ्या आईच्या हातच्या वड्यांची चव म्हणजे एक नंबर. त्याच्यामुळे मी हे वडे आईकडनंच करून घेतले होते. तेलात टाकल्यावर बघा ते कसे टम्म फुगून बाहेर येत आहेत. आपल्याला सर्व वडे दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत नीट फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे माझे सर्व वडे देखील तळून झाले होते. या वड्यांचा काय सुंदर सुगंध पसरला होता पूर्ण घरभर, थँक्स टू आई. आणि एकीकडे चिकन देखील तयार झालं होतं. आता बघा हे सागोती वडे तर तयार आहेत आणि मी हे सर्व ठुसून खाणार आणि मस्त ताणून झोपणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रेमाने बनवा, ठुसून खा आणि मजेत राहा. बाय बाय.